नमस्कार. नमस्कार मनोजराव, बोला. काउंटडाऊन सुरू झालेलं आहे. मला आता असं वाटतंय की कालच्या पंतप्रधानांच्या मधुबनीमध्ये जे भाषण झालं त्यानंतर असं वाटतं की आता कारवाई कधीही होईल. आज होईल, उद्या होईल, परवा होईल, कधीही कारवाई होऊ शकते. तुला काय वाटतं? नाही, ओव्हरऑल कालच्या मोदींच्या भाषणावरून एक लक्षात आलंय की फार अटॅकिंग मोडमध्ये म्हणजे जी काय आता केंद्रीय पातळीवरती ज्या हालचाली सुरू आहेत, सगळ्या ज्या बैठका सुरू आहेत, काल जी सर्वपक्षीय बैठक झाली त्याच्यामध्ये अक्षरशः 2 खासदार असलेल्या असदुद्दीन ओवैसी यांना सुद्धा दस्तूरखुद्द गृहमंत्री अमित शहा यांनी फोन करून बोलावलं. म्हणजे सर्वपक्षीय बैठक झाली आणि हे विशेष आहे, राजकारणामध्ये मतभेद असतात परंतु ह्या परिस्थितीमध्ये देशातली सर्व राजकीय नेते एकवटले. स्टेटमेंट खूप स्ट्रॉंग स्टेटमेंट आहे. या पुत्रांना धडा शिकवा असे जे ओवेसीवर टार्गेट करत असतात ना सारखी, त्यांनी पण लक्ष द्यायला हवं की ओवेसींचं पण खूप स्ट्रॉंग स्टेटमेंट आलंय, काँग्रेसचं पण आलंय. काँग्रेस म्हणलं तुम्ही कारवाई करा, आम्ही तुमच्या पाठीशी, संपूर्ण अपोजिशन सरकारच्या पाठीचे. आणि असं दिसतंच की आता पंतप्रधान ज्या तऱ्हेने काल बोलले आणि त्याचं मला वाटतं सगळ्यात बेस्ट हेडलाईन आज आलंय ते लोकमतला झालेलं आहे. कल्पनाही केली नसेल अशी शिक्षा देऊ. सगळ्यात बेस्ट हेडलाईन जे आपण म्हणतो, सगळ्यात बेस्ट हेडलाईन लोकमतने आणि प्राईम मिनिस्टरने जे क्लिअर कट इंडिकेशन दिले की उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ आहे. मग याचाच अर्थ की मोठा अटॅक आता होणार आहे आणि तो अटॅक होणार आहे असं वाटतं की जे जितके पण टेररिस्ट हायडाऊट्स आहेत त्या सगळ्या टेररिस्ट हायडाऊट भले ते पाकिस्तानमध्ये असू दे किंवा आपल्या बॉर्डर्सवर असू दे, सगळीकडे अटॅक होणार आहे असं दिसतंय आणि घुसके मारणारे प्राईम मिनिस्टर यांना. तुला काय वाटतं अभिलाष? नाही, नरेंद्र मोदी यांनी कालचं जे भाषण केलं ते भाषण आणि सर्वपक्षीय नेत्यांची कालची जी बैठक, सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीमध्ये सरकारने मोठ्या मनाने मान्य केले की तिथे सुरक्षामध्ये आपल्या त्रुटी राहिल्या होत्या. कारण सर्रास आरोप केला जातो की त्या ठिकाणी पहलगामच्या त्या टेकडीवरती तिथे एकही जवान नव्हता, अजिबात सिक्युरिटी नव्हती, कोणीच नव्हतं, पोलीस सुद्धा नव्हता, वाऱ्यावर सोडलं होतं. आणि सरकारने असा होता त्यांना अंदाजा की तिथे जाऊ शकत नाही असं त्यांना वाटलं. सरकारने ती चूक मान्य केली, हे सगळ्यात मोठं आहे. आणि त्याही पुढे की सर्व पक्षीय एकमत झालंय की सरकार जे निर्णय घेतील त्यांच्या आम्ही पाठीशी आहोत. राहुल गांधीपासून बाकी काँग्रेस काय, बाकी सगळे छोटे मोठे पक्ष काय, सगळ्यांनी त्यांना हे पाठिंबा दिलेला आहे. कदाचित लष्कराचे माजी एक अधिकारी त्यांनी काल बोलताना सांगितलं, निवृत्त अधिकारी, की 7 ते 8 दिवसामध्ये कदाचित पाकिस्तानवर फार मोठा अटॅक होण्याची दाट शक्यता आहे. पण मला असं वाटतं नाही का, मी पण ज्या एक्सपर्ट लोकांशी बोललो त्यांचं असं म्हणणं आहे की ते कुठल्याही क्षणी पण होऊ शकतं. कारण काय, जितकं आपण त्यांना वेळ देऊ, असं काही बरेचसे डिफेन्स एक्सपर्ट लोकांचं म्हणणं आहे की आपण जर जास्ती वेळ देऊ की ते तयारी करतील आणि त्यात पाकिस्तान त्यांना सपोर्ट करते आणि त्या जागे जितके हायडाऊट्स आहेत ना तिथून ते निघून जाते. त्यांना पाकिस्तान काय म्हणतात ना, स्मूथ पॅसेज देईल. म्हणून त्याच्या अगोदरच होणार आहे. ते त्यांचे जे स्टॉक पाहिले आहेत, आर्मरी, त्यांचे आर्म्स आहेत, अम्युनिशन आहेत, ते जिथं आहेत ना ते त्यांना हलवून देणार नाही, त्याच्या आधीच अटॅक होणार आहे असं वाटतं. ओव्हरऑल संपूर्ण सरकारने ज्या पद्धतीने आता सिंध कराराचा तो रद्द केलेला आहे, व्हिसा रद्द केलेले आहे, पाकिस्तानची आवक जावक रद्द केलेली, व्यापार सगळा थांबवलेला आहे, ही सगळी जी पावलं चालू आता पुढची आहेत आता. आणि पाकिस्तानने त्या बाजूने तेच केलेलं आहे सेम. त्यांनी सुद्धा आपल्याकडचा व्हिसा रद्द केलेला आहे. त्यांनी एवढं सांगितलं की सिंध करार जर रद्द झाला तर ते महाग पडेल, तो पुढचा भाग. कारण सिंध करार पाकिस्तान का करते, तुम्हीच करताय इथं का कारवाई आमच्या इथे येऊन? सिंध करार रद्द करायचा झाला करताय आणि तुम्ही कारवाई करताय. सिंध करार रद्द करायचा झाला तर तुम्हाला धरणं बांधावी लागतील. त्याच्यामुळे सिंधू नदीचं पाणी जे तिकडे जाणार आहे ते थांबवायचं असेल तर पहिलं तिथं धरणं बांधायला लागतील, त्याशिवाय तिथे शक्य नाहीये. त्यामुळे तो जर त्याची अंमलबजावणी सिंध कराराची आपण तो रद्द म्हणजे पूर्वेकडे जाणार 3 नद्यांना, आपल्याकडे पश्चिमेकडे वाहणार 3 नद्या, असं तो एक 3 नद्या त्यांच्याकडे 3 नद्या आपल्याकडे, असा तो करार आहे, पाणी वाटप आहे त्याच्यामध्ये. पण तो तितका सोपा नाहीये. दुसरं, आता बॉर्डर सगळ्या सील केलेल्या आहेत. पाकिस्तानमधून येणारा इकडे येत नाही, तिकडचं तिकडे जात नाही. 30 मे पर्यंत मुदत दिलेली आहे. भारतामध्ये जे पाकिस्तानी आहेत, पिंपरी चिंचवडला 250 आहेत, पुण्यामध्ये 400-500 लोक आहेत. राज्यामध्ये असे जवळपास पाकिस्तानी नागरिक राज्यामध्ये जवळपास 5 ते 6 हजार आहेत. त्यांना तातडीने देश सोडून जायला सांगण्यात आलेलं आहे. सरकारने ती मुदत दिलेली आहे 8 दिवसाची.
त्यामुळे ती आता सध्या धावपळ चालू आहे. ही सगळी जी आता तयारी चालू आहे, ही सगळी जी आता आपण बातम्या वाचतोय किंवा सरकारचे जे निर्णय आहेत, हे निर्णय एक दर्शवतात की भारत पाकिस्तान कदाचित भारत पाकिस्तान वार होण्याची सुद्धा शक्यता आहे. म्हणजे परवाची जी पहलगामची घटना आहे, त्या घटनेमध्ये संरक्षण मंत्र्यांनी खुद्द सांगितलेलं आहे की जग पाहिल अशा प्रकारचा धडा आम्ही त्यांना शिकवणार आहोत. त्यांना म्हणजे पाकिस्तानला दाबतात आणि संपूर्ण अतिरेक्यांना जमिनीत गाडणार सगळ्या. म्हणजे मागच्या पुलवामाच्या वेळेस त्यांनी तो 8 दिवसांनी अटॅक केला, सगळी जनता झोपेत असताना अगदी गोड पद्धतीने. पण आता मला वाटत नाही ह्याच्यामध्ये शांततेत काही होईल, ह्याच्यामध्ये वाजत गाजत हे सगळं अटॅक होईल आणि कदाचित भारत पाकिस्तान पुढच्या 8-10 दिवसामध्ये ते दिसू शकेल. आता क्रिकेटच्या सामन्यामध्ये सुद्धा या पुढचा एकही क्रिकेट सामना पाकिस्तान बरोबर होणार नाही. दुसरीकडे पण होणार नाही, देशात पण होणार नाही. सगळ्या गोष्टी पळवाट होती दुसऱ्या देशात, ते पण होणार नाही. सगळ्या बाजूनी इतकं टाईट होत चाललेलं आहे. सगळ्यात महत्वाचं काय, देशभरातील जो मुस्लिम समाज ज्यांना आपण जाणीवपूर्वक त्या घटनेमुळे मुस्लिम समाज आपण जोडत होतो, तो चुकीचा आहे. त्याचं कारण असं की काश्मीरमध्ये सुद्धा मुस्लिम रस्त्यावरती उतरले तरी पाकिस्तानला धडा शिकवा सांगतात. असदुद्दीन ओवैसी मुस्लिमांचे नेते आहेत, याविषयी वाद नाही, परंतु MIMचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी सुद्धा सांगितलंय की आज म्हणजे जुमे की दिन, आजची नमाज सगळ्यांनी काळ्या फिती लावून करा. इम्तियाज जलील माजी खासदार, ते पत्रकार पण आहेत, त्यांनी काल पाकिस्तानचा झेंडा जाळलाय. हे समजून घ्यायला पाहिजे, त्याच्यामुळे देशभरातला सगळ्यांच्या मनामध्ये देशभरातला मुस्लिम समाज सुद्धा देश म्हणून आज सगळे एकवटले आहेत. हे फार महत्वाचं आहे. आणि ही एकजूट जर देशातली या निमित्ताने का होईना ही एकजूट जर झाली ना, पुढच्या काळाच्या दृष्टीने ती चांगली आहे. हिंदू मुस्लिम असं ध्रुवीकरण किंवा असं एकमेकांचे ध्रुवीकरण तू म्हणतो ना, हेच त्यांना करायचं होतं. म्हणून त्यांनी जे केलं बैसरांमध्ये, हिंदू मुस्लिम, तू मुस्लिम आहे का, कलमा पडो वगैरे केला, की हे आग लावायचं काम त्यांना करायचं होतं. इथं डिस्टर्बन्स क्रिएट करायचं होतं. त्यांनी ते मुद्दामून केलेले काम आहे की कलमा पडा आणि हे करा, ताकी नाही का एक राग निर्माण होईल हिंदू समाजामध्ये, मुस्लिम समाजामध्ये, नाही का. हे सगळं काडी लावायचं काम, तो प्रयत्न त्यांनी तिथं केलाय. नाही म्हणून आपण तसं तू म्हटला की आपण ही एकजूट दाखवणं आता गरजेचं आहे. आपण जर एकजूट दाखवली तर पाकिस्तान कोणीच काय करू शकत नाही. सळोकी पळवतील. याच्यामध्ये ते दिसते आता की देशभरामध्ये सर्व पक्ष, जात, धर्म, भाषा, प्रांतवाद सगळे विसरून सगळे एक झालेले. ते फार महत्वाचं आहे आताच्या दृष्टिकोनातून. आणि असंच हवंय आपल्याला, असं तरच हे सळोकी पळवतील. नाही प्रश्न. आणि पाकिस्तानला धडा शिकवा आणि कारवाई सगळ्यांनाच वाटतं. त्या 2 अतिरेकीची घरं पण तोडली सरकारने रातोरात. बरोबर सपाट करून टाकली ती घरं. त्याच्यामुळं आणि नरेंद्र मोदी लोकांना खात्री आहे की नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने ठामपणे बोलतात ते करतात. त्याच्यामुळं जनतेला खात्री आहे त्याच्यामध्ये. याच्यामध्ये राजकारणाचा कुठलाही भाग नाही. म्हणजे काहींना वाटत होतं मागं जसे पुलवामाच्या प्रकरणामध्ये की भाजपने पुलवामाचं जे प्रकरण झालं त्याच्यामध्ये भाजपच्या निवडणुकांचा डाव होता. आताही काही मंडळी अशी टीका करतायत की पहलगामचा जो हल्ला झाला, कारण का आता बिहारच्या आणि पश्चिम बंगालच्या निवडणुका आहेत त्याच्यामुळे. पण हे अत्यंत संकुचित मनाचं लक्षण आहे. असं नाही शक्य, इतकं शक्य नाहीये. म्हणजे इतका टोकाचा विचार करू सुद्धा नका, तसं नाहीच आहे मुळात. हे कसं आहे, उगीच काहीतरी कोणत्या ह्या घटनेला राजकीय रंग देणं हे फार मोठं चुकीचं आहे, सगळ्यात महत्वाचं आहे. तसं जर असं तर ते फार निंदनीय, म्हणजे तो भाग वेगळाच. परंतु हे कदापि शक्य नाहीये. परंतु काही लोक, काही म्हणजे डावी मंडळी थोडक्यात त्याच्यामध्ये असा अपप्रचार करतायत. जसं पुलवामाच्या वेळेस सुद्धा झालं, त्याच्या मागे सुद्धा यांचा डाव होता हिंदू मुस्लिम. तसं पहलगामच्या बाबतीमध्ये हिंदू मुस्लिम डाव आहे. पण सुदैवाने आज देशामध्ये सर्व तमाम मुस्लिम 20, 25, 30 कोटी जो काय मुस्लिम समाज आहे तो सगळा ठामपणे सरकारच्या बरोबर आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्या दृष्टिकोनातून भारत पाकिस्तान उद्या जर झालीच होईल की नाही हे आता कोणी सांगू शकत नाही. मोदी बदला घेणार, कसा घेणार, काय घेणार हे अद्याप माहिती नाही आपल्याला. कशा पद्धतीने थेट म्हणजे काय बॉम्ब टाकणं म्हणजे युद्ध असं नाही. युद्धाचे अनेक प्रकार आहेत त्याच्यामध्ये. आता आजच्या जगामध्ये युद्ध वेगवेगळ्या प्रकारचे असतात. त्याच्यामुळे कशा पद्धतीने ते लढतात ते महत्वाचं आहे. बरं, मला एक शेवटचा मुद्दा फक्त ऍड करायचा होता की कसं आहे, त्यांना जे करायचं होतं ते त्यांनी साध्य केले. की त्यांनी भय निर्माण केलाय. आता टुरिस्ट लोक जाणार नाही. जे 2018 पासून टुरिझम वाढलं होतं,
आता काश्मीरमध्ये कोणीच जाणार नाही, बाहेरची लोक कोणी टुरिस्ट म्हणून जाणार नाही. आता मला एकच सजेशन सरकारला द्यायचं की आपण टुरिस्ट पाठवायचे तिथे, सगळ्या लोकांनी जायचं, टंके की चोट पे जायचं जम्मू काश्मीरमध्ये. प्रत्येकाकडे पिस्तूल द्या किंवा गन द्या, असं नाही म्हणू शकत. असं नाही, जायलाच पाहिजे टुरिस्ट लोकांनी. आणि मग या तुम्ही, मग येऊ दे ना त्यांना, हे तुम्ही काय येता तुम्ही बघूया आमचे. प्रत्येकाकडे पिस्तूल द्या वगैरे वगैरे, ते काय आपल्याला तिथं लढाई करण्याचं नाही, पण आपल्याला ते सेफ्टीसाठी प्रत्येकाकडे दिली पाहिजे. समजा आता प्रत्येकाला वेगळं केलं गेलं, तू हिंदू आहे मुस्लिम बाजू काढ, मी असं बिलकुल, माझ्याकडे पिस्तूल मी मारलं त्याच्या आधीच त्याला, मी असं बिलकुल म्हणणार नाही. ते सरकारचं काम आहे, सरकार करेल. माझं सरकारचं काम आहे, सरकार करेल. नागरिक म्हणून सजेशन असेल, नाही हे चुकीचं आहे. हे नागरिक म्हणून तुमचं असू दे सजेशन, तुमच्याकडे ठेवा, ते चुकीचं आहे. सरकारचं काम सरकार करेल. एक आता काश्मीरची अर्थव्यवस्था गेल्या 5-10 वर्षामध्ये सुधारली आहे. 2-2.5 कोटी पर्यटक आज दरवर्षी तिथे जातात. त्याच्यामुळे काश्मीरची इकॉनॉमी संपूर्ण बदललेली आहे. परवाच्या पहलगामच्या घटनेमुळं त्याला फार मोठा धक्का बसलेला आहे. कित्येक व्यापारी रडतायत, त्यांचा पोटा पाण्याचा प्रश्न आहे, त्यांना पर्यटनाशिवाय दुसरा मार्ग नाहीये. आणि राज ठाकरेंनी या बाबतीमध्ये जी मोहीम सुरू केलेली ना, ती स्वागतार्ह आहे. राज ठाकरे आणि मनसेने काल जाहीर केलेलं आहे की काश्मीरचं पर्यटन हाणून पाडायचं, हा जो पाकिस्तानचा डाव आहे. म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये मोदींनी ज्या पद्धतीने पाकिस्तान 370 रद्द केलं, तिथं ज्या 2,500-3,000 हजार कोटीचे प्रोजेक्ट जाहीर केले. आता रेल्वेचं परवाचं आपण पुलाचं पाहिलं, जगातला सर्वात मोठा उंच पूल, शॉर्टकट हायवे, सगळं काय. अगदी जी काश्मीरची डेव्हलपमेंट आहे ती पाकिस्तानला नको आहे. ती डेव्हलपमेंटमुळे पाकिस्तानी नागरिक भारताशी जास्त एकरूप होत आहेत, हे पाकिस्तानला नको आहे. आणि त्याच्यामुळे पाकिस्तानचं पर्यटनच संपवून टाकायचं, हा त्यामागचा डाव असू शकतो. परंतु त्याला कुठेही यश येता कामा नये म्हणून राज ठाकरेंनी काल जे जाहीर केलं ना, मनसेच्या वतीने काश्मीर चलो, अशी खास पर्यटनासाठी काश्मीर चलो म्हणून अशी मोहीम ती हाती घेत आहेत. अशा प्रकारची मोहीम केंद्र आणि राज्य सरकारने आखायला पाहिजे आणि देशभरातून नागरिक पर्यटनासाठी काश्मीरला परत नेले पाहिजे. पण ती जबाबदारी सरकारची असेल. परवा जो हलगर्जीपणा झाला तसा हलगर्जीपणा होणार नाही, याची खात्री जर लोकांना पडली तर लोक 100% काश्मीरवर परत तितकंच प्रेम करतात. माझं ते एकच म्हणणे, प्रत्येकाला द्यायची गन, जावा तिथं, सेफ्टी तुमची सेफ्टी तुमच्या हातात. तुमच्या समोर आला की घाला गोळ्या, आला अतिरेकी घाला गोळ्या. थँक्यू. ओके, धन्यवाद.